काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार. पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील. राज्यात अवकाळीचा धुमाकूळ. सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये शेतीचं नुकसान, तर पुण्यात गेल्या 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा. प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी पार्थ आणि जय पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. पटेलांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. खराच्या शिर्डी जमीन गैरव्यवहारात धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवर. सोलापूर जिल्ह्याच्या अंजनगाव खेलोबा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद कायम. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिगेटिंग. गावाला छावणीचं स्वरूप. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले. जवळपास 25 अधिकाऱ्यांची बदली. गेल्या 35 दिवसांपासून आखातातील युद्ध सुरूच. इराणचा तेल अविववर क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याचा दावा. इराणचा दावा अमेरिकेने फेटाळला. ऐन युद्धकाळात ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब. फार्मास्युटिकल्स कंपन्यांवर 100% टॅरिफ. केवळ अमेरिकन कंपन्यांना सूट. युद्धाच्या 35व्या दिवशीही भीषण हल्ले सुरूच. अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, तर इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B-1 पूल अमेरिकेने उडवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई. LPG भरलेले 2 टँकर जप्त. शिधा वाटप नियंत्रण पथकाची कारवाई. नवी अत्याधुनिक तेजस लढाऊ विमानं पुढील महिन्यात हवाई दलाच्या ताफ्यात येण्याची शक्यता. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली विमानं. सध्या बंद असलेलं तेजस देखील आठवडाभरात पुन्हा झेपावणार.